मित्रांनो, आता जो तुम्ही सेटअप बघितला तर तो सेटअप आपण फोटोग्राफर लाईन साठी डिझायनर किंवा आर्किटेक्चरचे मेंबर आहेत तर त्याच्यासाठी बिल्ड केलेला आहे. जो सेटअप आता कस्टमर आहे ते आपले सांगलीचे कस्टमर आहेत, तिने फोटोग्राफर आहेत, त्यांचं फोटो डिझाईन त्यानंतर अल्बम डिझाईनचे आणि व्हिडिओ एडिटिंगची कामं असतात, त्यामुळे त्यांनी हा सेटअप आपल्याकडून बाय केलेला आहे. जर समजा तुम्ही याच्यामध्ये ठराविक चेंजेस करून गेमिंग लाईन साठी किंवा आर्किटेक्चर 2D 3D डिझाईन साठी जरी वापरणार असतो तर डेफिनेटली हा सेटअप वापरू शकता, कारण की हा रायझन सिरीज मध्ये आपण हा सेटअप बिल्ड करत आहे. तर गेमर मेंबरना शक्यतो आपण रायझन प्रेफर करतोय, त्यामुळे तुम्ही डेफिनेटली हा सेटअप तुमच्या यूज नुसार तुम्ही आपल्याकडून परचेस करून घेऊ शकता. टोटल कॉम्पोनंट मध्ये रायझन 5 9000 सिरीजचा प्रोसेसर आपण यूज केलेला आहे आणि जो मदरबोर्ड यूज केला तो बी सिरीजचा गेमिंग वाला मदरबोर्ड आहे. त्याच्यामध्ये प्लस पॉईंट म्हटला तर याला विथ हिटसिंग वाला मदरबोर्ड प्रोव्हाइड केलेला जातो, ज्याच्यामध्ये तुमचे जे आयसी असतात तर प्रॉपर हिटसिंग सोबत प्रोव्हाइड केले जातात, त्यामुळे तुम्हाला ओव्हर टेम्परेचर किंवा अदरचे एरर तुम्हाला ह्या मदरबोर्ड रिलेटेड लवकर येणार नाही, कारण की हा मदरबोर्ड त्या लेवलला स्ट्रॉंग असतो. त्याच्यात तुम्ही प्लस पॉईंट अजून एक म्हटला तर 4 रॅमचे सॉकेट येतात, त्यामुळे डेफिनेटली तुम्ही रॅम एक्सपांडेबल इझिली करू शकताय. MSI सिरीज आहे त्यामुळे डेफिनेटली रॅमला तुम्हाला हायर एक्सपांडेशन सॉकेट प्रोव्हाइड केलं जाईल. DDR5 सोबत रॅम आहे. तर मी अनबॉक्सिंग करून हे बिल्ड करायला घेऊया. नमस्कार, या बिल्ड मध्ये जो आपण कॅबिनेट यूज केलेला आहे तो अँटी स्पोर्टचा क्रिस्टल X7 कॅबिनेट यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये प्री इन्स्टॉल तुम्हाला 7 फॅन येतात. हे अँटी स्पोर्टचं नवीन न्यू लॉन्च झालेलं कॅबिनेट आहे, जे ब्लॅक कलर व्हेरियंट मध्ये आपण परचेस केलेलं आहे. तर समजा तुम्हाला यामध्ये व्हाईट कलर परचेस करायचं असेल, कॉम्पोनंट तुमचे व्हाईट असतील तर तुम्ही यामध्ये व्हाईट कॅबिनेट पण सिलेक्ट करू शकता. या कॅबिनेट मध्ये फ्रंट आणि राईट साईडला तुम्हाला ग्लास बघायला भेटेल. टेम्पर ग्लास याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. एक साईडला तुम्हाला राईट साईडची ग्लास रिमूव्ह होते. फॅन बघत असाल तर तुम्हाला बॅक साईडला 3 फॅन व्हर्टिकल मोडमध्ये दिले आहेत, बेसला 3 फॅन दिलेले आहेत, प्लस बॅक पूर्ण कम्प्लिटली बॅक साईडला एक फॅन. हे कम्प्लिटली 8GB फॅन आहेत. वरती कूलर तुम्ही 360 कूलर याच्यामध्ये सपोर्टेबल आहे या कॅबिनेटमध्ये. जर समजा तुम्ही 360चा कूलर जरी ऍड करणार असेल तर डेफिनेटली ऍड करू शकताय. टॉपवरती तुम्ही बघू शकताय हे जे पॉवर बटन रिसेट बटन, USB 3.0 प्रोव्हाइड केलेला आहे, 2.0 एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे, टाईप C सुद्धा पोर्ट आणि LED मोड चेंज करण्यासाठी पण पोर्ट याच्यामध्ये बटन प्रोव्हाइड केलेला आहे. मायक्रोफोन हेडफोनचे जॅक तुम्हाला सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामध्ये जो PSU आपण यूज केलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता. MSI मध्ये PSU यूज केलेला आहे. मॅक्स सिरीज असणार आहे A750GL ही सिरीज आहे. PSI 5.1 ह्याच्यामध्ये प्री इन्स्टॉल असणार आहे. 80+ गोल्ड सर्टिफाईड आहे. फुल्ली मॉड्युलर SMPS आपण ह्या बिल्ड मध्ये यूज करत आहे. मदरबोर्ड जो यूज केलेला तो MSI मध्ये B650M गेमिंग प्लस वायफाय वाला मदरबोर्ड यूज केलेला आहे. DDR5 सपोर्टेड असणार आहे. जे बाकीचे फीचर्स तुम्ही बॅक साईडला बघू शकता. प्रोसेसर जो यूज केला तो AMD रायझन 5 मध्ये 9000 सिरीज वाला प्रोसेसर यूज केलेला आहे, जो तुम्ही चेक करू शकता. 9600X ह्या सिरीज मध्ये विथ रेडॉन ग्राफिक्स कार्ड आहे. याच्यामध्ये प्री इन्स्टॉल असते, पण आपण डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये ऍड करणार आहे. 6 कोर आणि 12 थ्रेड सोबत हा प्रोसेसर आपण ह्या बिल्ड मध्ये यूज करत आहे. SSD आणि रॅम जे यूज केलेलं ते रॅम यूज केलेलं आहे क्रुशलमध्ये
DDR5 वाली रॅम असणार आहे प्रो सिरीजमध्ये. क्रोशलची प्रो सिरीज आहे जी 16 GB मध्ये 5600 MHz मध्ये रॅम DDR5 मध्ये सिंगल स्लॉट यूज केलेला आहे. फीचरमध्ये जर समजा तुम्हाला रॅम अपडेट करणार असेल तर 4 सॉकेट मदरबोर्डवरती प्री इन्स्टॉल असणार आहे. तुम्ही रॅम डेफिनेटली अपडेट करू शकताय. प्लस SSD यूज केलेली ती WD ब्ल्यूमध्ये 1 TB आहे SN5000. त्याचं रीड अँड राईट स्पीड तुम्ही चेक करू शकता. 5150 Mbps स्पीड प्रोव्हाइड केलेलं, 5 year वॉरंटी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली असते. कूलर जो यूज केलेला आहे तो डिपकूलचा कूलर आपण यूज केलेला आहे. तो विथ डिस्प्ले सोबत आहे. LD240 हा लिक्विड कूलर यूज केलेला आहे 240 mm मध्ये. जो ऍड केलेला आहे तो सफायर प्लस सिरीज मध्ये आपण AMDचा ग्राफिक्स कार्ड या बिल्ड मध्ये यूज केलं होतं. AMD Radeon RX 7700 XT हे ग्राफिक्स कार्ड या बिल्ड मध्ये ऍड केलेलं आहे. तर आपलं बिल कम्प्लीट झालं. तुम्ही बिल चेक करू शकता कशावर चालतंय. ह्या बिलच्या ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, त्या तुम्ही चेक करू शकताय. त्या कस्टमरने मॉनिटर सुद्धा आपल्याकडून परचेस केलेला आहे. पण बिल मध्ये जे कॅप्शन मध्ये डिटेल्स टाकलेले आहेत ते आपण ओनली सीपीयूच्या दिलेले आहेत. जर समजा तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला सीपीयू सेटअप बिल्ड करून पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या टीमला संपर्क साधा. त्याच्यानुसार तुम्ही आपल्याकडून सेटअप बिल्ड करून घेऊ शकताय. आणि तुमच्या रिक्वायरमेंट काय वेगळे असतील तर त्या पण तुम्ही आम्हाला कळवू शकताय. तर डेफिनेटली आमच्यासोबत संपर्क साधा. आपण ऑल इंडिया डिलिव्हरी देतोय, त्यामुळे नक्की संपर्क साधा. आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिलचे आम्ही व्हिडिओ टाकत आहे त्या इझिली तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील. थँक्यू.